एक छोटंसं गाव होतं. गावाच्या टोकाला एक साधंसं पण प्रेमानं भरलेलं घर होतं. त्या घरात माधवराव, त्यांची पत्नी सुमन आणि त्यांची 1.5 वर्षांची चिमुकली गौरी राहत होती. गौरीच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू पाहिलं की घरातला प्रत्येक कोपरा उजळून निघायचा. तिची आई सुमन तर तिच्या जगातच हरवून गेलेली असायची. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिच्या प्रत्येक हालचालीवरती तिची नजर असायची. गौरीला आईशिवाय क्षणभरी करमत नसे. सुमनलाही मुलीशिवाय घर रिकामं रिकामं वाटायचं. माधवराव कामानिमित्त दिवसभर शेतावर किंवा गावात असायचे. ते घरी आले की गौरी त्यांच्याकडे धावत जायची आणि त्यांच्या पायाला बिलगून हसायची. माधवराव तिला उचलून घेऊन म्हणायचे, माझी चिमणी कोणाची? आणि गौरी तिच्या बोबड्या आवाजात बाबा असं म्हणत त्यांच्या गळ्यात हात घालायची. ते दृश्य पाहून सुमनच्या डोळ्यात आनंद अश्रू यायचे. तिला वाटायचं, देवाने मला यापेक्षा सुंदर आयुष्य आणखी काय द्यावं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच लिहिलं होतं. एके दिवशी सुमन गौरीला घेऊन माहेरी जाण्यासाठी निघाली होती. माधवरावांनी तिला थांबवत सांगितलं, रस्ता लांब आहे, उद्या सकाळी जा. पण सुमन म्हणाली, आईची तब्येत बरी नाही म्हणते भाऊ, मला आजच जाऊ द्या, संध्याकाळपर्यंत परत येईल. गौरीला मांडीवर घेऊन ती बसने निघाली. बस गावापासून काही अंतरावर गेली आणि अचानक समोरून आलेल्या भरधाव वाहनामुळे चालकाचा ताबा सुटला. बस रस्त्याच्या कडेला आदळली. काही क्षणात सर्वत्र किंकाळ्या पसरल्या. लोक मदतीसाठी धावले. अनेक जखमी झाले. काहींना रुग्णालयात नेण्यात आलं. सुदैवानं गौरी एका प्रवाशाच्या मांडीवर पडल्यामुळे वाचली. पण सुमनला मात्र गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी काही वेळातच माधवरावांना बाहेर बोलावलं. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून माधवरावांच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर हळू आवाजात म्हणाले, आम्ही खूप प्रयत्न केले पण त्यांना वाचवता आलं नाही. माधवराव काही क्षण काहीच बोलले नाहीत. त्यांच्या डोळ्यासमोर सुमनचा हसरा चेहरा आला. घरातून निघताना तिनं सांगितलेलं संध्याकाळपर्यंत परत येईन हे वाक्य त्यांच्या कानात घुमू लागलं. त्यांनी डोळे मिटले आणि एकच आक्रोश केला, सुमन. पण उत्तर देण्यासाठी सुमन तिथे नव्हती. दुसऱ्या दिवशी गावात सुमनच्या अंत्यसंस्कारासाठी लोक जमले. माधवरावांच्या हातात गौरी होती. गौरीला काहीच समजत नव्हतं. ती वारंवार आईला शोधत होती. कधी आकाशाकडे पाहत होती, कधी गर्दीत कोणीतरी सुमनसारखं दिसलं की हात पुढे करत होती. तिच्या छोट्या डोळ्यात प्रश्न होता, आई कुठे गेली? पण त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तिची आईच आता या जगात नव्हती. अंत्यसंस्कारानंतर माधवरावांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. घरात सुमनची प्रत्येक वस्तू तिच्या आठवणी देत होती. स्वयंपाकघरात तिची भांडी, कपाटात तिच्या साड्या, अंगणात तिची चप्पल, भिंतीवर तिचा फोटो आणि त्या फोटोसमोर रोज उभी राहणारी गौरी. गौरी आता आईला विसरू शकत नव्हती, कारण ती खूप लहान असल्यामुळे तिला आईच्या मृत्यूचा अर्थही समजत नव्हता. ती फोटोसमोर जाऊन म्हणायची, आई उठ ना. माधवरावांना ते ऐकून छातीत काहीतरी तुटल्यासारखं व्हायचं. त्यांनी मुलीला जवळ घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या स्वतःच्या अश्रूंचा बांध फुटायचा. काही महिने असेच गेले. माधवराव शक्य तितक्या प्रेमानं गौरीची काळजी घेत होते. पण एकाच वेळी वडील, आई आणि घर सांभाळणं त्यांच्यासाठी कठीण होत चाललं होतं. गौरीला रात्री ताप आला तर ते घाबरून जायचे. ती आजारी पडली की गावातील शेजारच्या काकूंना बोलवायचे. कधी स्वयंपाक जमायचा नाही, कधी कपडे धुताना वेळ जायचा. कामावरून परतल्यावर घर अस्ताव्यस्त असायचं. तरीही त्यांना मुलीची चिंता होती. एका दिवशी त्यांच्या आईने त्यांना समजावलं, माधवा, तू आयुष्यभर असा एकटा राहू शकणार नाहीस. गौरीला आईची गरज आहे, तुलाही कोणीतरी सोबत हवं. माधवराव शांत होते. त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना होती. आई, सुमनची जागा कोण घेऊ शकतं? त्यांनी विचारलं. आई म्हणाली, सुमनची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण गौरीला आईसारखी माया देणारी व्यक्ती मिळाली तर तिचं आयुष्य वाचेल. खूप विचार केल्यानंतर माधवरावांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. गावातच राहणारी अनिता नावाची एक तरुण विधवा त्यांच्या परिचयाची होती. तिचं लग्न झालं होतं, पण लग्नानंतर काही वर्षातच तिच्या पतीचा आजारानं मृत्यू झाला होता. अनिताला मूल नव्हतं. ती शांत, समजूतदार, प्रेमळ स्वभावाची होती. माधवरावांनी तिला सगळं सत्य सांगितलं. माझी मुलगी माझ्यासाठी सर्वस्व आहे. मला अशी पत्नी हवी आहे जी तिला परकं समजणार नाही. अनिताने बराच वेळ काही उत्तर दिलं नाही. नंतर ती म्हणाली, मुलगी तुमची असली तरी तिची आई होण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन. काही दिवसांनी दोघांचं लग्न झालं. गौरी तेव्हा साधारण 2 वर्षांची झाली होती. सुरुवातीला अनिता म्हणजे कोण हे समजत नव्हतं. ती तिच्याकडे सावधपणे पाहायची. पण अनिताने तिच्यावर कधी जबरदस्ती केली नाही. ती हळूहळू तिच्याजवळ जाऊ लागली. तिला जेवण भरवायची, केस विंचरायची, अंगाई गीत म्हणायची. एका रात्री गौरीला ताप आला. माधवराव बाहेर गावात अडकले होते. अनिताने संपूर्ण रात्र तिच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. पहाटे गौरीने डोळे उघडले आणि पहिल्यांदा तिला आई म्हणून हाक मारली. अनिता थबकली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं गौरीला मिठीत घेतलं. त्या एका शब्दाने तिच्या मनात आई पण जागं झालं. पुढची अनेक वर्ष अनिता गौरीला स्वतःच्या मुलीसारखं वाढवत राहिली. गौरी शाळेत जाऊ लागली तेव्हा तिच्या डब्यात आवडीची पोळी भाजीचा डब्बा असायचा. तिचे केस 2 वेण्यात बांधताना अनिता म्हणायची, माझी मुलगी आज शाळेत पहिली येणार. गौरी हसायची. तिला सावत्र आई म्हणजे काय हेही माहीत नव्हतं.
तिच्यासाठी अनिता म्हणजे फक्त आई होती. माधवरावांना हे पाहून समाधान वाटायचं. त्यांनी अनेकदा अनिकाला म्हटलं, तू गौरीला माझ्यापेक्षा जास्त प्रेम देतेस. मूल कोणाचे असतात? ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांची. काळ पुढे सरकत गेला. गौरी मोठी होत गेली. ती अभ्यासात हुशार होती, स्वभावाने शांत आणि प्रेमळ होती. घरातली कामंही आईला मदत करू लागली. अनिताही तिच्यावरती खूप अभिमान होता. पण एका गोष्टीची उणीव अनिताच्या मनात होती. तिला स्वतःचं मूल हवं होतं. अनेक वर्ष ती आणि माधवराव त्या आशेने जगत होते. शेवटी एक दिवस अनिताला दिवस गेले. घरात आनंदाचं वातावरण आलं. त्यांनी गौरीला मिठी मारून म्हटलं, तुला छोटा भाऊ किंवा बहीण मिळणार आहे. गौरी खूप खुश झाली. ती आईजवळ बसून तिच्या पोटावर हात ठेवायची आणि म्हणायची, आई, बाळ मला काय म्हणणार? अनिता हसायची, ताई म्हणणार. गौरी आनंदाने उड्या मारायची. मी त्याला खेळवणार, त्याला गोष्टी सांगणार. त्या दिवसात घरात खूप प्रेम होतं. काही महिन्यांनी अनिताने एक मुलाला जन्म दिला. त्याचं नाव ठेवण्यात आलं रोहन. रोहनच्या जन्मानंतर घरात आनंदाचे दिवस आले. पण त्या आनंदाबरोबरच हळूहळू एक बदलही सुरू झाला. सुरुवातीला अनिता रोहनमध्ये इतकी गुंतली की गौरीकडे लक्ष कमी होऊ लागलं. गौरीला ते स्वाभाविक वाटत होतं. तिला वाटायचं आईला बाळ आहे म्हणून ती व्यस्त आहे. ती स्वतःहून घरकाम करायची. रोहन रडला की त्याला खेळवायची. अनिता थकली की पाणी आणून द्यायची. पण काही महिन्यांनी अनिताचा स्वभाव बदलू लागला. आधी ती गौरीला प्रेमानं हाक मारायची. आता आदेश द्यायची, गौरी हे कर, गौरी ते कर, रोहनला हात लावू नकोस. सुरुवातीला गौरी त्याकडे लक्ष देत नाहीत. पण हळूहळू तिला जाणवू लागलं की आई आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. एक दिवस गौरीने रोहनला मांडीवर घेतलं. रोहन हसत होता. गौरी त्याच्याशी खेळत होती. तेवढ्यात अनिता धावत आली आणि रागाने म्हणाली, त्याला खाली ठेव. किती वेळा सांगितलं तुला माझ्या मुलाला हात लावायचा नाही? गौरी घाबरली. तिने रोहनचा अलगद पलंगावर ठेवले. पण आई, तो माझा भाऊ आहे ना, ती निरागसपणे म्हणाली. अनिता काहीच बोलली नाही. ती रोहनला उचलून आत निघून गेली. त्या दिवसापासून गौरीच्या मनात पहिल्यांदा एक छोटासा प्रश्न जन्माला आला, मी आईची मुलगी आहे की नाही? काही दिवसांनी गौरी शाळेतून घरी परत आली. तिच्या हातात परीक्षेचा निकाल होता. तिला वर्गात पहिला क्रमांक मिळाला होता. ती धावत आईकडे गेली. आई, बघ ना, मी पहिली आली. अनिताने तिच्याकडे पाहिलंही नाही. ती रोहनला दूध पाजत होती. ठेव तिथे कागद, मला वेळ नाही. गौरीचा चेहरा उतरला. तिने निकालाचा कागद अलगद दुमडला आणि आपल्या पुस्तकात ठेवला. संध्याकाळी माधवराव घरी आले तेव्हा गौरी त्यांच्या मांडीवर बसली. बाबा, मी पहिली आली. माधवरावांनी तिचं कौतुक केलं. पण त्याच्या लक्षात आलं की गौरीच्या डोळ्यात आनंदापेक्षा काहीतरी वेगळं आहे. त्यांनी विचारलं, काय झालं ग? गौरीने हसण्याचा प्रयत्न केला. काही नाही. माधवरावांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. माझ्यापासून काही लपवू नकोस. गौरी म्हणाली, आई थकली आहे ना बाबा, म्हणून मी तिला त्रास देत नाही. माधवरावांच्या मनात काहीतरी चटका लागला. त्यांनी अनिताशी बोलायचं ठरवलं. रात्री रोहन झोपल्यानंतर ते म्हणाले, गौरीला आजकाल तुझी खूप गरज आहे. अनिता चिडून म्हणाली, माझीही काही जबाबदारी आहे. दिवसभर मुलाला सांभाळते. तिचं आता वय झाले. ती स्वतःची कामं करू शकते. माधवराव म्हणाले, काम करणं वेगळं आणि आईची माया मिळणं वेगळं. अनिता काही बोलली नाही. पण तिच्या मनात मात्र राग वाढत गेला. तिला वाटू लागलं की माधवराव गौरीच्या बाजूनेच असतात. हळूहळू घरात दोन भाग झाले. एकीकडे रोहन आणि अनिता, दुसरीकडे शांतपणे सगळं सहन करणारी गौरी. गौरी आता किशोरवयात आली होती. ती घरातल्या वातावरणामुळे जास्त शांत झाली. तिला आईशी बोलण्याची भीती वाटू लागली. रोहन मोठा होत होता. अनिता त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची. त्याला नवीन कपडे, खेळणी, चांगलं जेवण मिळायचं. गौरी मात्र स्वतःच्या गरजा मागण्याआधी 10 वेळा विचार करायची. एक दिवस तिच्या शाळेची सहल होती. शुल्क भरायचे होते. गौरीने धीर करून आईला सांगितलं, आई, शाळेची सहल आहे, 500 रुपये लागतील. अनिता म्हणाली, नाही, घरात पैसे नाहीत. गौरी शांत झाली. त्याच दिवशी रोहनने नवीन खेळण्यांची मागणी केली. अनिताने त्याला बाजारात नेऊन महागडं खेळणं आणलं. गौरी खिडकीतून ते पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू आले. पण तिने काही बोलली नाही. रात्री माधवरावांनी तिला उदास पाहिलं. विचारल्यावरती तिने सगळं सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी तिला सहलीसाठी पैसे दिले. तू जा, तुला जे हवं ते मिळायला हवं. गौरीने बाबांना मिठी मारली. बाबा, तुम्ही माझ्यासाठी आहात ना? माधवरावांच्या डोळ्यात पाणी आलं, शेवटच्या श्वासापर्यंत. पण नियतीला पुन्हा काहीतरी वेगळंच करायचं होतं. माधवरावांच्या कामावर परिणाम झाला. काही महिन्यांनी त्यांचं उत्पन्न कमी झालं. घरची परिस्थिती कठीण झाली. अनिता सतत चिडचिड करू लागली. तिला वाटू लागलं की गौरी मोठी झाली, तिचं लग्न करावं लागेल, खर्च होईल. तुझ्या मुलीचं काय करायचं, ती माधवरावांना म्हणायची. तिच्या शिक्षणाचा खर्च, लग्नाचा खर्च सगळं माझ्या मुलाच्या भवितव्यावर येणार. माधवरावांनी ठामपणे सांगितलं, गौरी माझी मुलगी आहे. तिच्यासाठी मी जे करेन ते माझ्या मुलासाठीही करेन. अनिता संतापली. तुम्ही कायम तिच्याच बाजूने. माधवराव म्हणाले, कारण ती चुकीची नाही. त्या रात्री अनिताने मनात निर्णय घेतला, ही मुलगी या घरातून गेली पाहिजे. काही दिवस ती योग्य संधीची वाट पाहत राहिली. एके दिवशी माधवरावांना तालुक्याला कामानिमित्त 2 दिवसासाठी जावं लागलं. त्यांनी गौरीला सांगितलं, बाबा 2 दिवसांनी येतील, आईचं ऐक. गौरीने मान हलवली. माधवराव निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिताने घरातलं वातावरण पाहिलं. रोहन खेळत होता. गौरी स्वयंपाकघरात भांडी धुत होती.
अनिताने कठोर आवाजात म्हटलं, गौरी तुझी बॅग भर. गौरी चकित झाली. कशासाठी? तुला या घरातून निघायचं आहे. गौरीला काही क्षण काहीच समजलं नाही. आई मी काय केलं? अनिता म्हणाली, तू काही केलं नाहीस, पण मला तू नको आहेस. गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. आई बाबा नाही आहेत घरी. ते आली की मी कुठे गेले हे त्यांना कसं कळणार? अनिता कठोरपणे म्हणाली, त्यांना सांग की तू स्वतःहून गेलीस. गौरीने तिच्या पायाला मिठी मारली. आई मला घरातून हाकलू नकोस. मी काही मागणार नाही. मी रोहनची काळजी घेईन. मी घरकाम करेन. फक्त मला इथे राहू दे. अनिताने तिचा हात झटकला. नाटक करू नकोस. गौरी रडत म्हणाली, मी कुठे जाऊ? अनिता म्हणाली, जिथे जायचं तिथे जा. तुझी आई तर आधीच गेली आहे ना. हे शब्द ऐकताच गौरीच्या हृदयावर जणू कुऱ्हाड कोसळली. तिची आई खरंच नव्हती. जिच्यावर तिनं आई म्हणून प्रेम केलं तीही आता तिला स्वीकारत नव्हती. आणि त्याने तिची छोटीशी बॅग बाहेर काढली. त्यात 2 जोड कपडे, एक जुनी वही आणि तिच्या आईचा फोटो. गौरीने जो फोटो उचलला, घराच्या उंबरठ्यावरती उभी राहून तिने एकदा मागे पाहिलं. ज्या घराला ती स्वतःचं घर समजत होती ते घर आज तिच्यासाठी परकं झालं होतं. तिने अनिताकडे पाहिलं. आई मी परत येऊ का कधी? अनिता काहीच बोलली नाही. गौरीने अश्रू पुसले आणि घराबाहेर पडली. ती रस्त्यावरून चालत राहिली. कुठे जायचं, कोणाकडे जायचं काहीच माहीत नव्हतं. तिच्या मनात फक्त बाबांचा चेहरा होता. बाबा आले की मला शोधतील, ती स्वतःशी म्हणाली. पण ती कुठे गेली हेच कोणाला माहीत नव्हतं. गावाच्या बाहेर एका जुन्या मंदिराजवळ ती बसली. संध्याकाळ झाली. पोटात अन्न नव्हतं, डोळ्यात अश्रू होते. ती आईचा फोटो बाहेर काढून म्हणाली, आई तू असतीस ना तर मला कोणी घराबाहेर काढलं नसतं. मंदिरात पूजा करणाऱ्या एका वृद्ध महिलेने तिचा आवाज ऐकला. तिचं नाव जानकीबाई होतं. ती गौरीजवळ आली. बाळ तू इथे एकटी का बसली आहेस? गौरीनं काही उत्तर दिलं नाही. जानकीबाईंनी तिला पाणी दिलं. मग हळूहळू गौरीने सगळं सांगितलं. जानकीबाईच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. आजपासून तू माझ्या घरी चल. गौरीने संकोचाने विचारलं, पण मी पैसे देऊ शकत नाही. जानकीबाई हसल्या. आईच्या घरात मुलं पैसे देतात का? त्या रात्री गौरी पहिल्यांदा अनोळखी घरात झोपली, पण तिच्या मनात सुरक्षित वाटलं. जानकीबाईंनी तिला स्वतःच्या मुलीसारखं जेवण दिलं. दुसरीकडे माधवराव 2 दिवसांनी घरी परतले. त्यांनी दार उघडलं. मोठ्याने हाक मारली, गौरी. घरात शांतता होती. गौरी कुठे आहे? त्यांनी अनिताला विचारलं. अनिता शांत राहिली. ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे, ती म्हणाली. माधवरावांना संशय आला. त्यांनी गौरीची खोली पाहिली. तिची बॅग नव्हती. कपाट उघडलं. तिचे कपडे नव्हते. त्यांच्या हृदयात धस्स झालं. अनिता खरं सांग, गौरी कुठे गेली? अनिता म्हणाली, मला माहीत नाही. माधवरावांनी रागाने विचारलं, खोटं बोलू नकोस. शेवटी सत्य बाहेर आलं. अनिताने कबूल केलं की तिने गौरीला घराबाहेर काढलं. माधवरावांनी तिच्याकडे अविश्वासाने पाहिलं. तू असं केलंस? अनिता म्हणाली, माझ्या मुलाचं भविष्य मला पाहायचं आहे. माधवरावांचा आवाज थरथरला. जिचं भविष्य तू उद्ध्वस्त केलंस ती तुझ्या हातात वाढलेली मुलगी आहे. तिनं तुला आई म्हटलं होतं. अनिता काहीच बोलली नाही. माधवराव घराबाहेर धावले. त्यांनी गावभर गौरीचा शोध घेतला. प्रत्येक रस्ता, प्रत्येक मंदिर, प्रत्येक दुकान, प्रत्येक ओळखीच्या व्यक्तीला विचारलं. पण गौरी सापडली नाही. शेवटी कोणीतरी सांगितलं की मंदिराजवळ काल एक मुलगी बसली होती. माधवराव तिथे धावले. जानकीबाईच्या घरी पोचले तेव्हा गौरी अंगणात बसून पुस्तक वाचत होती. बाबांना पाहताच ती उठली. काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. मग गौरी धावत जाऊन बाबांच्या गळ्यात पडली. बाबा. माधवरावांनी तिला घट्ट मिठी मारली. माझ्या लेकरा मला माफ कर. मी तुला एकटं सोडलं. गौरी रडत म्हणाली, बाबा माझी काहीच चूक नव्हती. माधवराव म्हणाले, मला माहीत आहे. त्यांनी तिची बॅग उचलली. चल आपण घरी जाऊ. गौरी काही क्षण शांत राहिली. बाबा मला त्या घरात परत जायचं नाही. माधवरावांनी तिच्या डोक्यावरती हात ठेवला. तुला जिथे सुरक्षित वाटेल तिथेच तुझं घर आहे. पण जानकीबाईंनी सांगितलं, बाळाला जबरदस्ती करू नका. जिच्या मनाला वेळ द्या. माधवरावांनी ठरवलं की गौरीसाठी वेगळं छोटंसं घर घेतील. काही दिवसांनी त्यांनी गावातच एक घर भाड्याने घेतलं आणि गौरीला तिथेच राहू दिलं. गौरीने शिक्षण सुरू ठेवलं. माधवरावांनी दिवसरात्र मेहनत केली. काही वर्षात गौरी कॉलेजला गेली. तिच्या मनात सावत्र आईने दिलेल्या जखमा होत्या. पण तिने त्या जखमांना द्वेषात बदलू दिलं नाही. तिने मनाशी ठरवलं, मला कधीही कोणाला माझ्यासारखं एकटं वाटू द्यायचं नाही. ती शिक्षण पूर्ण करून एका शाळेत शिक्षिका झाली. मुलांशी तिचं खूप प्रेमाचं नातं होतं. ती गरीब मुलांना स्वतःच्या पैशातून पुस्तकं द्यायची. माधवराव अभिमानानं मुलीकडे पाहायचे. एक दिवस गौरी शाळेतून घरी आली तेव्हा बाबांच्या हातात एक पत्र होतं. काय आहे बाबा? तिने विचारलं. अनिताचा फोन आला होता. गौरीच्या चेहऱ्यावर अचानक कठोर भाव आले. मला तिच्याबद्दल काही ऐकायचं नाही. माधवराव म्हणाले, तिला पश्चाताप होतोय. गौरी काही बोलली नाही. काही महिन्यांनी रोहन मोठा झाला. त्याला त्याच्या आईनं केलेली सगळी गोष्ट समजली. त्यानं बहिणीचा शोध घेतला. एक दिवस तो गौरीसमोर आला. ताई हा शब्द ऐकताच गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. रोहन तिच्यासमोर हात जोडून उभा राहिला. माझी काही चूक नव्हती, पण माझ्यामुळे तुला जे सहन करावं लागलं त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. गौरीने त्याचे हात खाली केले. तुझी काहीच चूक नव्हती. तू तेव्हा लहान होतास. रोहन रडत म्हणाला, तू माझ्यासाठी आईसारखी होतीस आणि माझ्या आईनं तुला घराबाहेर काढलं. गौरीने त्याला मिठी मारली. त्या मिठीत अनेक वर्षांचा दुरावा विरघडला.
रोहनने तिला आपल्या आईला भेटण्याची विनंती केली. गौरीने बराच वेळ विचार केला. शेवटी ती अनिताला भेटायला गेली. अनिता आता खूप वृद्ध झाली होती. तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसत होता. गौरी दारात उभी राहिली आणि त्याने तिला पाहिले आणि तिचे डोळे पाणावले. गौरी, तिच्या आवाजात थरथर होती. गौरी शांतपणे तिच्यासमोर बसली. अनिता म्हणाली, मला माफ कर. माझ्या मुलावरच्या प्रेमानं मला आंधळ केलं. मला वाटलं तू माझ्या मुलाचं काहीतरी घेऊन जाशील, पण मीच माझ्या हातानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. गौरी काहीच बोलली नाही. अनिता पुढे म्हणाली, तू मला आई म्हणायचीस ना. मी त्या शब्दाची लाज राखली नाही. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने हळूच विचारलं, आई तुला आठवते का, मला ताप आला होता तेव्हा तू माझ्या कपाळावर रात्रभर पट्ट्या ठेवल्या होत्या. अनिता रडू लागली. हो. गौरी म्हणाली, मला त्या अनिताची आठवण येते. मला माझी आई म्हणून तूच आठवतेस. पण ज्या दिवशी तू मला घराबाहेर काढलं त्या दिवशी माझ्या मनातली आई मरून गेली. अनिता डोकं खाली घालून रडत बसली. काही क्षणांनी गौरी तिच्याजवळ गेली आणि म्हणाली, मी तुला विसरली नाही, पण मी तुला दोष देत जगले असते तर माझं आयुष्यही तुझ्यासारखं कटू झालं असतं. म्हणून मी तुला माफ करते. आणि त्याने तिच्या हातावरती डोकं ठेवलं. त्या क्षणी तिच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहत होते. माधवराव दारात उभे राहून हे दृश्य पाहत होते. त्यांना जाणवलं की त्यांच्या मुलीने फक्त स्वतःचं आयुष्य उभं केलं नाही, तर आपल्या दुःखावरही विजय मिळवला आहे. काही वर्षांनी माधवराव आजारी पडले. त्यांची तब्येत खालावत गेली. गौरीने त्यांची पूर्ण सेवा केली. एके रात्री माधवरावांनी तिचा हात हातात घेतला. गौरी, मी तुला आई देऊ शकलो नाही, पण तू माझ्या आयुष्यातली मुलगी म्हणून आलीस आणि माझं आयुष्य पूर्ण केलंस. गौरी म्हणाली, बाबा तुम्ही मला सगळं दिलंत, मला तुमच्याकडून काही नको. माधवराव म्हणाले, माझं एक वचन दे. काय? कधीही कोणावरती राग धरू नकोस. गौरीने त्यांच्या हातावर डोकं ठेवलं. वचन. काही दिवसांनी माधवराव शांतपणे या जगाचा निरोप घेऊन गेले. गौरीच्या आयुष्यात पुन्हा एक पोकळी निर्माण झाली. पण यावेळी ती एकटी नव्हती. तिच्यासोबत रोहन होता, जानकीबाई होत्या आणि जिच्यावर प्रेम करणारी अनेक मुलं होती. तिनं आपल्या वडिलांच्या स्मरणात गावात एक छोटंसं वाचनालय आणि अनाथ मुलांसाठी अभ्यासिका सुरू केली. तिथे भिंतीवरती तिने आई सुमनचा फोटो लावला. त्यांच्या बाजूला माधवरावांचा फोटो आणि एका कोपऱ्यात तिने एक वाक्य लिहिलं, रक्ताचं नातं जन्म देतं पण प्रेमाचं नातं आयुष्य घडवतं. गावात अनेक मुलं तिथे शिकायला येऊ लागली. गौरी प्रत्येक मुलाला एकच सांगायची, तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी स्वतःला कधीही कमी समजू नका. एक दिवस अनिताही त्या अभ्यासिकेत गेली. ती आता खूप वृद्ध झाली होती. तिने दारात उभं राहून आत पाहिलं. भिंतीवर माधवरावांचा फोटो होता, सुमनचा फोटो होता. तिच्यासाठी तिथे कोणताच फोटो नव्हता. पण गौरीने तिला पाहिलं आणि पुढे जाऊन तिचा हात धरला. आई आत या. आणि त्याचे डोळे पाणावले. तिला जाणवलं की ज्या मुलीला तिने एका दिवशी उंबरठ्याबाहेर फेकलं होतं, तीच मुलगी आज तिला पुन्हा घराच्या उंबरठ्यात घेऊन येत होती. अनिता म्हणायची, मी या प्रेमाच्या लायकीची नाही. गौरी हसली. आईपणाची लायकी चुका न करणाऱ्याला मिळत नाही, चूक झाल्यावरती ती मान्य करून बदलणाऱ्यांना मिळते. अनिता रडत तिच्या मिठीत शिरली. त्या दिवशी अनेक वर्षांनी गौरीला पुन्हा एकदा आईच्या कुशीत असल्यासारखं वाटलं. तिच्या डोळ्यासमोर तिची खरी आई सुमनचा चेहरा आला. तिला वाटलं कदाचित आई कुठेतरी वरून पाहत असेल आणि म्हणत असेल, माझी मुलगी मोठी झाली. गौरीने आकाशाकडे पाहिलं. डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर समाधान होतं, कारण आयुष्याने तिच्याकडून खूप काही हिरावून घेतलं होतं, पण तिच्या मनातलं प्रेम हिरावून घेऊ शकलं नव्हतं. आणि कदाचित हेच तिच्या सर्वात मोठं यश होतं. ज्या मुलीच्या एका दिवशी तिच्या स्वतःच्या घरातून परकी म्हणून हाकलून दिलं होतं, तीच मुलगी पुढे शेकडो अनाथ मुलांची आईसारखी उभी राहिली. तिच्या आयुष्याने एक गोष्ट सिद्ध केली, आई होण्यासाठी फक्त मुलाला जन्म देणं पुरेसं नसतं. त्यांच्या अश्रूंना आपलं अश्रू समजणं, त्यांच्या दुःखात त्यांच्यासोबत उभं राहणं आणि पडलं की पुन्हा उभं करणं म्हणजे आईपण. आणि सावत्र नातं वाईट नसतं. वाईट असतो तो माणसाच्या मनात निर्माण झालेला भेदभाव. प्रेम असेल तर परकं मूलही आपलं होतं आणि स्वार्थ असेल तर स्वतःचं मूलही परकं होऊ शकतं. गौरीच्या आयुष्याने हेच शिकवलं की परिस्थिती माणसाला तोडू शकते, पण मनात प्रेम आणि धैर्य असेल तर त्या दुःखातून एखादं सुंदर आयुष्यही जन्माला येऊ शकतं. शेवटी गौरीने आई सुमनच्या फोटो समोर दिवा लावला आणि हळू आवाजात म्हणाली, आई तू मला जन्म दिलास, बाबांनी मला जगायला शिकवलं, आयुष्याने मला माणूस व्हायला शिकवलं, मी तुझी मुलगी आहे, याचा मला आजही अभिमान आहे. तिच्या डोळ्यातून 2 अश्रू गालावरनं ओघळले. तिने ते पुसले. बाहेर मुलांच्या हसण्याचा आवाज ऐकून ती हसली, कारण तिचं दुःख आता फक्त तिचं राहिलं नव्हतं, ते तिच्या आयुष्याचा असा भाग बनलं होतं ज्यातून तिने इतरांसाठी प्रेमाचा मार्ग तयार